सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय। वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणानंतर आता अशा अनेक घटना समोर येत आहेत। विवाहितेच्या आत्महत्येच्या आणखी 4 घटना समोर आल्या, त्यामुळे महिलांचा छळ कधी थांबणार असा सवाल विचारला जातोय। तिचा छळ कधी थांबणार? प्रत्येक तासाला जातोय तिचा जीव। कधी थांबणार कौटुंबिक हिंसाचार? हुंडा प्रथा आणि कौटुंबिक हिंसाचाराची कीड पुरोगामी महाराष्ट्राला पोखरत चाललीये। पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर विवाहित महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना समोर येऊ लागल्यात। आणखी 4 विवाहितांच्या आत्महत्येच्या घटना समोर आल्या आणि महाराष्ट्र पुन्हा सुन्न झाला। पनवेलच्या पेठालीमधील सोनम केणी ही महिला सासरच्या जाचाची बळी ठरली आहे। सासरच्या त्रासाला कंटाळून सोनमनं आपल्या मुलीची हत्या करून स्वतःही गळफास घेतला। घराच्या कामासाठी माहेरून पैसे आण आणि वंशाला दिवा हवा म्हणून तिचा अमानुष छळ करण्यात आला। तिच्या आत्महत्येला 1 महिना उलटून गेलाय, मात्र अद्यापही तिचं कुटुंबीय न्यायाची वाट पाहतंय। ती मुरबाड साईडला, कुठे वणी, नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची, सांगायची आल्यावर खूप जंगलात आहे, खूप आतमध्ये जंगलात नेतात, मला भीती वाटते जायला। तर आम्ही म्हंटल की तुला नाही सहन तर तू बोल ना, म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे। ऍक्च्युली हे सर्व त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली, कारण त्यांना मुली नको होत्या। हुंडा मागणं आणि कौटुंबिक हिंसाचार हा कायद्यानं गुन्हा असूनही महिलांचे छळ थांबत नाहीयेत। अमरावतीच्या वरुडमध्ये लग्नात हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला। सासरच्यांचा जाच सहन करण्यापेक्षा आयुष्य संपवणं सोपं वाटलं। तिच्या आत्महत्येनंतर सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झालाय। लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात असते, त्यात तो प्रेम विवाह असेल तर आयुष्य आणखीनच सुंदर वाटू लागतं। मात्र नाशिकमध्ये प्रेम विवाह केलेल्या 21 वर्षीय विवाहितेनं विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आणि कारण होतं सासूकडून होणारा छळ आणि नवऱ्याकडून साथ न मिळणं। या सगळ्याला कंटाळून 27 मेच्या रात्री तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं। मुली, आतापासून सासर हेच तुझं घर असं कायमच सांगण्यात आलं। मात्र ज्या घराला मुलगी स्वतःचं घर समजते त्याच घरात जर तिचा अमानुष छळ होत असेल तर तिच्यावर काय परिस्थिती ओढावत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही। परभणीमध्ये सततच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून 25 वर्षीय विवाहित हाफिजा खान हिनं रेल्वेखाली उडी मारून आयुष्य संपवलं। हाफिजा सोबत झालेल्या लग्नानंतर अवघ्या वर्षभरात तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं। वर्षभर हाफिजा सासरच्यांचा त्रास सहन करत राहिली आणि सगळं असहाय्य झाल्यानंतर हाफिजानं टोकाचं पाऊल उचललं। विवाहितांच्या या आत्महत्यांच्या बातम्यांनंतर मन हेलावून जातं। मात्र असं टोकाचं पाऊल घेण्यापेक्षा या हुंड्यांच्या प्रथेला आणि सासरी जाचाच्या वृत्तीला ठेचण्याची ताकद ही प्रत्येक स्त्रीमध्ये असली पाहिजे। नवविवाहितांनी हीच ताकद आजमावण्याची गरज आहे असंच वाटतं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।